नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामींची आपण दररोज नित्यसेवा ही केलीच पाहिजे. नित्यसेवा म्हणजे दररोज श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे 3 अध्याय वाचावेत व दररोज 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. हे जरी आपल्याला शक्य नसेल तरी दररोज 1 अध्याय तरी वाचावा आणि 1 माळ जप तरी करावी. तर आज आपण पाहू अध्याय पहिला. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य श्री स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परमसुखद केवल ज्ञानमूर्ती दोदांतित गगन सदृश तत्समदिलक्षम एक नित्य विमल वचल सर्वदी साक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरत नमामि. ओम रक्तांड रक्तवर्ण पद्मनित्र स्वास्यवंदन कंता टोपीच माला दंड कमंडलुदर कट्टायकर रक्षक त्रिगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्त वत्सल्य कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार दाहिक पाहि माम पाहि माम. जय जय श्री सागर विलासा माया चक्रचालका अविनाशा शेषशयना अनंत वेशा अनामातिता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्यांची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया. त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे. जिजावर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकल काव्यार्थ येता हाता ती ब्रह्मसुता नमी येली. जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कानन छेदक जो सुद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर 3 देवांचा अवतार लीला विग्रही अग्निकुमार दत्तात्रय नमियेला. धर्म संस्थापकारणे युगायुगी अवतार घेणे नाना विधी वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य. मग घेत असे अवतार प्रत्यक्ष जो का अग्निकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोटे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले. त्यांची साष्टांग नमुनी करी प्रार्थना करजोडुनी आपुला विख्यात महिमाजनी गावा याची योजिले. करता आणि करविता तूच एक स्वामी नाता माझी या ठाई वार्ता मी पण्याची नसेची. ऐसे ऐकोनी स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करुणी. आता नमू साधू वृंद ज्यासी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले त्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुलू मुकुटावत्स नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून जाते ही डोलवित मान तयाचे चरण नमिले. ईशचरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया निमित्त वरप्रसादा कारणे. अहो तुम्ही संतजनी बज दिनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले. परी हे अमृत जाणोनी आदर धरावाजी श्रवणी असे माझी अहुस्तवानी तियेकडे न पाहावे. स्वामींच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रेसा. त्या महोदूतुनी पाही अमूल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मानत सुज्ञाही अनुमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समर्थ आदरे भक्त परिसुद प्रथम अध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलचरणम नाम प्रथम अध्याय गोडहा. श्री शंकरा पर्णमस्तु. श्री श्रीपाद वल्लभा पर्णमस्तु. हा अध्याय दररोज ऐकण्यासाठी आणि दररोज वाचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा. श्री स्वामी समर्थ. 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 धन्यवाद.